हाकेला धावणारी नवसाला पावणारे अंबा माता नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा। पेण तालुका तसेच पेण या शहरामध्ये अंबा माता नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। पेण शहरामध्ये कुंभारआडी या ठिकाणी गेली 50 वर्षापासून नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या उत्सवाला अनेक नेते, अभिनेते, कलाकार येऊन जात असतात, देवीचे दर्शन घेतात। तसेच अंबा माता मंदिर हे संपूर्ण रायगड जिल्ह्याला तसेच महाराष्ट्राला सुद्धा माहिती आहे। हाकेला धावणारी नवसाला पावणारी देवी असं मानलं जातं। अंबा माता हे मंदिर गेल्या 40 वर्षांपासून इथं नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। चिराग जैन बंधू यांचं हे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये अनेक भाविक येत असतात। तसेच पेण फणस डोंगरी येथे 22 ते 25 वर्षापासून हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। शिवसेनेचे शहर अध्यक्ष सुहास पाटील या मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि या उत्साहाला 20-22 वर्ष सातत्याने उत्सव चालू आहे। या मातेच्या दर्शनाला अनेक लोक येत असतात आणि मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम साजरा केला जातो। मंडळाचे अध्यक्ष सुहास पाटील गेले 9-10 दिवस हा उत्सव पेण शहरामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। तसेच अनेक गावाच्या ठिकाणी सुद्धा नवरात्र उत्सव हा मोठ्या जल्लोषात आणि आनंदमय भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो। जय महाराष्ट्र। शिवसेना पेण तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज आम्ही संपूर्ण पेण शहरामध्ये हा जो नवरात्री उत्सव चालू आहे, ज्यामध्ये नारी शक्तीचा आपण कायम जागर करत असतो आणि नारी शक्तीला आपण कायम वंदन करत असतो। अशा ह्या नारी शक्तीच्या उत्सवाला आपण नवरात्री उत्सवाला संपूर्ण पेण शहरामध्ये आज निरनिराळ्या मंडळांना भेटी दिल्या। काही मंडळ अक्षरशः 100 वर्ष जुनी अशी मंडळं आमच्या पेणमध्ये आहेत आणि काही नवीन आहेत, परंतु त्यांचे देखावे किंवा मूर्ती अत्यंत उत्कृष्ट आहेत। अशा भक्तिमय वातावरणामध्ये आज आम्ही सर्व शिवसैनिक एकत्र येऊन आज दर्शन घेतलेले आहेत। तर ही नवरात्र सर्वांना नक्कीच नवं चैतन्य देईल आणि उत्तरोत्तर प्रत्येक आपल्या पेण शहराची, पेण तालुक्याची नक्कीच भरभराट होईल अशीच मी प्रार्थना करतो माते समोर आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पेण येथे अंबा माता मंदिर इथे आहोत। गेली 40 वर्षापासून हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। आज ह्या अंबा मंदिरचे चिरंजीव इथं आपल्या समोर उभे आहेत। चिराग, काय सांगशील, ह्या उत्सवाला आत्तापर्यंत किती वर्ष झाली आणि कशा पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो? 1985 साली स्थापना झाली देवीची। 40 वर्ष झाले या उत्सवाला आणि प्रचंड गर्दी होते देवळामध्ये आणि ते सांगतात ना, ते हाकेला धावले आणि नवसाला पावणारी देवी आपली, म्हणजे सर्वांचे मनोकामना खूप पूर्ण होते आणि भरपूर लोक त्यांच्या इच्छा, मागण्या पूर्ण इथे होतात, ते आम्हाला सांगून जातात। कुठेतरी इथं ऐकलं जातं आहे की इथं कुठंतरी नवसाला पावली जाते देवी आणि इथं कुठंतरी देवीचं एक स्थान आहे असं म्हणून कुठंतरी सांगितलं जातं। काय ते नेमकं? म्हणजे ही मूर्ती 1985 साली 6 महिने माझ्या घरातच होती, तेव्हा देवळाचं काम चालू होतं। नंतर देवळाचं काम पूर्ण झाल्यावर तिथनं घरातून मूर्ती इथे स्थापना केली आणि हे वास्तव म्हणजे सत्य आहे की नवसाला पावणारी अंबा माता आहे आपल्यासमोर। ह्या मंदिराचे जे बोलतात ना, एक करते धरते चिराग बंधू हे आपल्यासमोर होते। आज अंबा माता मंदिर हे पेण रायगड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे। ओके, आज पेण या ठिकाणी फणस डोंगरी या इथं गोळीबार मैदान एक नवरात्र उत्सव गेल्या 20 वर्षापासून होत आहे आणि मोठ्या आनंदात, उत्साहात आपण बघू शकता की इथं मुलामुली नाचत आहेत आणि मोठ्या आनंदात हा उत्सव साजरा केला जातो। या मंडळाचे अध्यक्ष सुहास पाटील साहेब आपल्यासमोर आहेत, शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत। आपण त्यांच्याशी बोलतात। दादा, काय नेमकं आपण इथं जे उत्सव साजरा करतात किती वर्षापासून? इथे आपण उद्धव ठाकरे गट 5 वर्ष झाली, पण आपण हा उत्सव 20-22 वर्षापासून चालू आहे। सतत ह्या उत्सवामध्ये असाच जल्लोष असतो। विसर्जनाला आपल्याकडून साड्या, टी-शर्ट, फेटे सगळे बांधून आपण हा जय दुर्गा मित्रमंडळाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करतो। गेल्या 20 वर्षापासून हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करत आहेत।
सुहास पाटील माजी नगरसेवक आहेत आणि शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत. या डोंगरीवर गोळीबार मैदान इथं यांचा हा उत्सव आपण पेण या ठिकाणी कुंभाराळी येथे नवरात्र निमित्त आलेलो आहोत. जवळजवळ 50 वर्षे ह्या नवरात्र उत्सवाला झाली. देवीचं दर्शनात लाखो भाविक येऊन घेत आहेत आणि या मंडळाचं म्हणजे बोलावं तेवढं कमी. आज 50 वर्ष ते सातत्याने हे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. आपल्यासमोर आज दादा आहेत, त्यांच्याबरोबर विचारूया. दादा, नेमकं हे उत्सव जे आपण साजरे करताय आज ह्या उत्सवाला आणि ह्या देवीचे जे मांडताय त्याला किती वर्ष झाली? सर्वप्रथम मी विजय लीलाधर शहा, कुंभाराळीत राहणारा. हे आमचे अध्यक्ष आहेत ओंकार कुंभार. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा आमच्या इथे उत्सव चालतो आणि मी खरोखर भाग्यवान समजेन स्वतःला की माझा जन्म या कुंभाराळीमध्ये झाला. कारण 50वं वर्ष सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा करणारा तालुका आणि रायगडमधला माझ्या मते हा पहिलंच ठिकाण आहे. सुरुवातीला अक्षरशः म्हणजे लोक आमचे आधीचे सांगतायत की बांबू ताडपत्री आणून हा उत्सव साजरा करायचो आणि तेव्हा संपूर्ण एरिया भरलेला असायचा. आता कालांतराने या पेणमध्ये जवळपास 50 ठिकाणी नवरात्र साजरी होतो. पण ओरिजिनल आपण म्हणून नवसाला पावणारी अशी ख्याती असलेली हे असं मंदिरसुद्धा आहे, बांधून झालं. आणि कुंभाराळीतला उत्सव हा सगळ्या रायगड जिल्ह्यामध्ये फेमस आहे. इथे सुरुवातीला सुनील गावस्कर, ऋषी कपूर, दादा कुणके, त्याच्यानंतर अनेक राजकारणी आजही येतात, ह्या आधी आलेले आहेत आणि अत्यंत शिस्तबद्धपणे 50वं वर्ष मी साजरा करतो आहे. एक आनंदाची गोष्ट आहे. दादा, मीही जवळजवळ 40 वर्षापासून मी लहान असताना सुद्धा इथे दांड्या खेळायला यायचो आणि मी प्रत्यक्ष बघायचो. त्यावेळी ताडपत्री असायचं, बांबूचं मंडप वगैरे असायचं, पण खूप मजा असायची. आणि आताचे जे चित्र जे आहे त्या चित्र फार वेगळं दिसते का तुम्हाला? चित्र म्हणजे असं आहे की आता प्रत्येक सोसायटीमध्ये नवरात्र होते. पेणमध्ये जवळपास 10 सोसायटीमध्ये नवरात्र होते. प्रत्येक माणूस हा कामामध्ये व्यापलेला आहे. तो येतो कधी 10चा टायमिंग हा सर्वात विचित्र असल्यामुळे नाहीच जमत. त्यामुळे हल्ली जिथे जिथे होते तिथे शांततेने नवरात्र खेळली जाते. कुंभाराळीतली नवरात्र